राइट. आवाज. लाल पॅन्थर संघटना महाराष्ट्र आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला. आज या व्याख्यानमालेत मी माझा सहभाग नोंदवतो आहे. प्रथम बुद्ध फुले शाहू बाबासाहेब आणि अण्णाभाऊ यांच्या विचारांना मी प्रथम वंदन करतो. आज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याभिषेकाचा दिन या निमित्त मी सर्व जनतेस शुभेच्छा देतो. तसं शिवरायांचं आणि अण्णाभाऊंचं हे एक वेगळं नातं आहे. ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. अगदी ती लाईन धरून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या साम्यवादी सरकारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, त्यांच्या उत्तम प्रशासनाचा जो पोवाडा रशियात गायलेला आहे. आणि आज हा योग आहे, हे निमित्त आहे की आज शिवराज्याभिषेकांचा आज वर्धापन दिन आहे, आज स्थापना दिवस आहे स्वराज्याचा. आणि ज्या अण्णाभाऊने रशियामध्ये शिवाजी महाराजांचा जो ऐतिहासिक पोवाडा गायलेला आहे, सांगितलेला आहे, दुनियेसमोर जगासमोर मांडलेला आहे, भारताच्या बाहेर जाऊन मांडलेला आहे, त्या अण्णाभाऊंच्या व्याख्यानमालेत मला आज बोलण्याची जी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे ते लाल पॅन्थरचे अध्यक्ष, आमच्या चळवळीतले दीर्घकाळ ज्यांच्यासोबत मी चळवळ केली आणि खऱ्या अर्थानं फुले शाहू बाबासाहेबांनी अण्णाभाऊंचा विचार ज्यांच्या सानिध्यात आणि सोबतीनं मला शिकता आला ते बजरंग भाऊ, भाई बजरंग ताटे, कॉम्रेड बजरंग ताटे यांच्या संघटनेच्या वतीनं आणि अमर ताटे यांनी मला आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये अण्णाभाऊंच्या ह्या विषयावरती बोलायला या ठिकाणी संधी दिलेली आहे. मी अमर भाऊ असतील, बजरंग भाऊ असतील आणि लाल पॅन्थरच्या सर्व कार्यकर्त्यांचे, संघटनेचे मी या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आज देशभरामध्ये आणि जगभरामध्ये हे कोरोनाच्या संकटामध्ये सारी दुनिया सापडलेली असताना आणि या साऱ्या संकटाच्या दुनियेमध्ये अण्णाभाऊंचं या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या कोरोनाच्या महासंकटात, महामारीमध्ये ज्यांनी अण्णाभाऊंच्या या जन्मशताब्दी सोहळ्यासाठीची कोरोनाचं जे काही ॲडव्हान्टेज घेतलं, जी संधी उपलब्ध करून घेतली आणि महाराष्ट्रामध्ये फुले शाहू बाबासाहेबांचा आणि खास करून अण्णाभाऊंच्या विचाराचा जागर सुरू केला. त्यातले बजरंग भाऊ सारखे आमचे काही साथीदार आहेत, प्राध्यापक डॉक्टर मारुती कासाब, रमेशजी लांडगे, सोमनाथ गायकवाड, बळरामजी गायकवाड, ही सारी मंडळी आहेत. यांनी 100 व्याख्यानमालेचं या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन केलेलं, मी त्यांनाही या ठिकाणी आजच्या दिनी त्यांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये आमचे दुसरे मित्र दलित युवक आंदोलनाचे प्रमुख सचिन भाऊ बगाडे आणि जोशीलाताई लोमटे यांनीही अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रामध्ये चला चळवळ समजून घेऊया हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक त्यांनी कार्यकर्त्यांच्यासाठी एक नव्या प्रकारची कार्यशाळा त्यांनी चळवळीची घडवून आणलेली आहे. आणि चळवळीला जे नव्याने जुडणारे कार्यकर्ते आहेत, सामील होणारे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी
त्यांनी एक चळवळीचे वेगवेगळे आयाम, वेगवेगळ्या चळवळीचे टायटल्स, वेगवेगळ्या चळवळीचे प्रश्न, त्यांच्या रणनीत्या ही सगळी समजून सांगण्याची प्रक्रिया सन्माननीय सचिन भाऊंनी बगाडींनी केलेली आहे. आणि आता ते नव्यानं परत चला साहित्यिक आपल्या भेटीला हा एक उपक्रम घेऊन नव्यानं लिखाण करण्यासाठी जी काही पोरं तयार होत आहेत, तरुण तयार होतात, अशा तरुणांनाही ते मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत. मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. अगदी तद्वतच नाशिकची एक पुरोगामी युवा मंचाची टीम आहे. आमचे मित्र रवींद्र सुरवसे, ज्ञानेश्वर गाठोळ, कॉम्रेड विलास कांबळे, सुनील पारवे, अनिकेत खडसे आणि ते सतीश गवारे पाथरीवरून आहेत, महादू गवारे आहेत. ही सारी चळवळीतली करती सवर्ती नव्या जमान्याची नायक मंडळी, नायक तरुण, ज्यांच्यात मला वेगवेगळे नेतृत्व गुण दिसतात. हे तरुण उद्याचे या चळवळीचं भविष्य वाढतात. ही पुरोगामी युवा मंचाची टीम देखील या ठिकाणी अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक विचाराचं आणि एकंदरीत या विचाराच्या घुसळणीचं नव्या पद्धतीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. याही टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मित्रहो, आजच्या या टॉपिकमध्ये, आजच्या या व्याख्यानामध्ये मला बजरंग भाऊ आणि खास करून अमरनं विचारलं की भाऊ अशी ही आमची व्याख्यानमाला आहे आणि आपल्याला बोलायचं आहे, तर कुठला विषय बोलावा. मी अमर भाऊला विचारलं की अरे मग तूच सांग आणि कुठला विषय मी घेतला पाहिजे, त्या पद्धतीनं मी प्रयत्न करील. मी काही असा फार व्याख्याता अभ्यासू किंवा आपण काही फार शिकलेली मंडळी नसतो. आपण गाव पातळीवर गावखेड्यातली माणसं आहेत आणि गावखेड्यात लोकांच्या प्रश्नावर काम केलेली कार्यकर्ते आहेत. अशा हिशोबानं तुम्हाला एखादा विषय सुचव. आणि या पद्धतीनं अमरनं मला तो विषय सूचनाऐवजी ते म्हणले भाऊ तुम्ही आता तुमच्या पद्धतीने निवडा. आणि म्हणून मग विद्यार्थी चळवळीपासून मी जसा या सगळ्या सामाजिक प्रक्रियेमध्ये जाऊन झालो, रुजू झालो आणि मी या अनुषंगानं मी ज्या माझ्या महापुरुषांच्या विचाराच्या अनुषंगाने मी काम केलं, त्या अनुषंगानं जसे जसे महापुरुष मला भेटत गेले आणि मग हा महापुरुषांचा हा सगळा विचाराचा माझा प्रवास इथपर्यंत जो झालेला आहे, त्या अनुषंगानं अण्णाभाऊंच्या जयंतीच्या 100व्या वर्षाच्या निमित्तानं मी अमर भाऊला एक विषय सुचवला की भाऊ मी कोशिश करेन की अण्णाभाऊ साठे यांचा शत्रुमित्र विवेक आणि आजचं समाज वास्तव काय आहे या विषयावर मी बोलण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करीन. आणि अशा पद्धतीची अमर भाऊला सूचना केल्यावरून मी आजचा हा विषय घेऊन आपल्या समोर आहे. मित्रहो, आपण बघतोय की या देशामध्ये एक नव्या प्रकारची दमनशाही निर्माण झालेली आहे आणि या दमनशाहीमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, फास सावळण्याचं काम या देशाचं सरकार करत आहे. आणि ज्या पद्धतीनं जी गुन्हेगार जमात होती अण्णाभाऊंच्या फकीराच्या काळात, जो 19व्या शतकाचा बहुतेक शेवटचं ते दशक किंवा शेवटचं दुसरं आणि शेवटून पहिलं आणि दुसरं दशकाच्या काळामध्ये, त्या काळात मांग आणि मांग रामुशी आणि तत्सम ज्या गुन्हेगार जाती होत्या आणि खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या विभागामध्ये मांग जातीला गुन्हेगार केले जायचं. त्याचं कारण असं असायचं की बाबा ही जी काय गुन्हेगार मंडळी होती, काय दरोडेखोर होती, लुटारू होती, महिलांच्यावर काय अत्याचार करणारी होती का, तर नाही. ती शेतजमिनी जे कास्ट करणारे लोक आहेत त्यांच्या संरक्षणाचं काम करायचे आणि अधिकारासाठी लढायची. आणि मग ही साम्राज्यशाहीला किंवा सरंजामदाराला मदत करत नाही, ही त्यांच्या ऐकण्यात नाही. साम्राज्यदार किंवा सरंजामदार आहेत, सावकार आहेत, ह्यांच्या विरोधात ही बंड करतात आणि साम्राज्यशाही सरकारच्या विरोधात बंड करतात. म्हणून त्यावेळेस त्यांना गुन्हेगार जातीच्या कायद्याखाली त्यांचे कुटुंब अटक करायची आणि त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये घालवायचं. अशी परिस्थिती त्या काळात फकीराच्या काळामध्ये अण्णाभाऊंनी होती, असे निषेध केलेला आहे. आणि आज देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती भारतामध्ये नाही. जो माणूस लोकशाहीच्या बाजूने बोलेल, जो माणूस संविधानाच्या बाजूने बोलेल, जो माणूस जनतेच्या हिताचं बोलेल, जो माणूस भाकरीचा प्रश्न बोलेल,
जो माणूस श्रमाचा प्रश्न बोलेल, जो माणूस शिक्षणाचं बोलेल, जो माणूस आरोग्याचं बोलेल आणि जो माणूस अधिकाराचं बोलेल तो या देशातला नक्षलवादी अथवा नक्षलवादी किंवा अतिरेकी असेल. अशा स्वरूपाची प्रक्रिया या देशामध्ये चाललेली आहे. आणि बघतोय ताच भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आजचं प्रस्तावित कॉम्रेड गणपत बिशेंनी केलेलं आहे. आणि ह्या दमनशाहीच्या विरोधात पुन्हा नव्यानं या शौर्य दिनाच्या अभियानाला आज प्रारंभ होतोय. मी सर्व त्या सहकार्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण नव्यानं पुन्हा एकदा फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंच्या विचाराचं एक नवं वादळ, नवं विचाराचं आपली एक संरचना उभी करून आपण निश्चित स्वरूपात या नवपेशवाईच्या विरोधामध्ये आपण सर्वजण लढूया. या सर्व साथींना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या विषयाकडे वळत असताना मी अण्णाभाऊंचा विचार ही थीम लाईन डोक्यात घेऊन की जी मी आत्ताची जी काही थीम लाईन सांगितलेली आहे, हा जो काही बेस सांगितलेला आहे, हा बेस घेऊन मी या ठिकाणी अण्णाभाऊंची शत्रुमित्र विवेक काय होता या अनुषंगाने मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. आणि या अनुषंगानंच शत्रुमित्र विवेक आणि आजची काय सिच्युएशन आहे ही जशी ही थीम लाईन सांगितलेली आहे, ह्या थीम लाईनला धरून मी आजच्या परिस्थितीचं या ठिकाणी सोबत विश्लेषण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. अण्णाभाऊ चा जो काही शत्रू आहे मी जसा विषेद केलेला आहे आणि त्या विषयानुसार दोन शत्रू अण्णाभाऊचे आयडेंटिफाय होतात. एक होतो की जो जात व्यवस्था पोषणारा समूह आहे किंवा माणूस आहे, व्यक्ती आहे, विचार आहे. जात आणि धर्मव्यवस्था पोषणारा विचार हा अण्णाभाऊंचा व्यवस्था हे अण्णाभाऊचा पहिला शत्रू आहे. आणि वर्ग व्यवस्था गरीब होत गेला पाहिजे आणि श्रीमंत होत झाला पाहिजे. हा श्रीमंत आणि हा जातीवादी हे अण्णाभाऊचे दोन शत्रू आहेत. आणि या दोन शत्रूला धरून अण्णाभाऊने त्यांच्या चळवळीच्या आयुष्याचं काम असेल आणि सबंध शाहिरी असेल, निबंध असेल, कविता असेल किंवा जी लिखाणाची किंवा त्यांनी मांडण्याची प्रक्रिया केलेली आहे, कवनातून, शाहिरीतून, तमाशातून आणि खास करून लिहिण्यातून त्यांनी हा धर्म जात दास्यांताचा हा जो लढा आहे अण्णाभाऊंना हा समोर ठेवून जो वर्गवादी आहे, जो जातीवादी आहे, याला शत्रू मानून अण्णाभाऊनं हे सगळं लिखाण आणि लढा अण्णाभाऊनं लिहिलेला आहे. हे अण्णाभाऊचे शत्रू आहे. अण्णाभाऊच्या विचारातले शत्रू हे आहेत दोन. आणि प्रामुख्याने ह्या शत्रूला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत लढत अण्णाभाऊने त्यांचा विवेक एक नव्या पद्धतीने उभा केलेला आहे. जर मित्र हो हे दोन शत्रू आहेत, एक जात व्यवस्था आणि एक वर्ग व्यवस्था. पण ह्या दोन शत्रू सोबत लढण्यासाठीचे जे मित्र आहेत, आपण जर अण्णाभाऊंच्या मित्रांच्याकडे जर बघितलं की जी म्हणून व्यक्ती असेल, जो म्हणून विचार असेल, जी म्हणून महामानव असतील, जो म्हणून मनुष्य असेल, जो म्हणून सजीव असेल, आणि त्या सजीवाला, त्या मनुष्याला ह्या वर्णवाद्याकडनं आणि ह्या जातवाद्याकडनं जो जुलूम असेल आणि हा जुलूम या जुलमाच्या विरोधात जो आवाज करील, जो लिहील, जो लढेल, जो बोलेल, जो गाईल, जो हुंकार देईल त्याच्या विरोधातला हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विचार, प्रत्येक सजीव, प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक बालक हा अण्णाभाऊंच्या विचाराचा, विवेकाचा तो मित्र आहे. आणि ह्या शत्रूसोबत लढण्यासाठीचा हा मित्र आहे. गोष्ट माझ्या लहानपणची असेल, ती 5वी 6वीला असेल, 3री 4थीला असेल मी. आणि माझ्या शाळेच्या बाजूलाच एक मारुतीचं मंदिर असायचं, आज बी आहे. त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. आणि महादेवाच्या मंदिरात एक सब मंदिर होतं, उप. आणि ते उपमंदिरामध्ये काय होतं की नाग होता, असा नाग, असे 2-4 नाग उभे आणि त्याच्यात एक मोठा नाग असा असायचा. आणि हा मोठा नाग आहे. तर आम्ही बारकाईले पोरं जायचो, तर मी जरा भेद जायचो. आणि मला काय तेवढा नाद नव्हता, माझ्या बापाला नाद नव्हता की देवा धर्माच्या लय असं मन लावून पाया पडायचा. पण दुनियानं नावं ठेवून आहे, दुनियानं गावगाड्यानं म्हणून नाही की बुवा हे बंडूचा पोरगा आहे आणि हा काही देवा धर्माला मानित नाही. म्हणून मग मी आपलं लांडलटकं पाया पडायचो. मग दोस्त सांगायची की हे जे मोठा नाग आहे ना, हा शेषनाग आहे. आणि शेषनाग कोण आहे, तर आखी पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे ना, तो हे शेषनाग आहे. आणि त्याची मूर्ती आपल्या गावात आहे. आणि मग वेगवेगळ्या कथा पुराणामध्ये
किंवा माझ्या गावच्या वेगवेगळ्या संत संप्रदायाच्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये किंवा बारोडामध्ये किंवा त्या भागवतांच्यामध्ये ह्या शेष नागाचा असा संदर्भ यायचा की ही पृथ्वी दरम्यानच्या काळात जी आहे ती त्यावेळेस मी ऐकलेली, ही पृथ्वी जी आहे ना, ही संपूर्ण पृथ्वीमध्ये शेष नागाच्या फण्यावर आहे. मी माझ्या मायबापाला बेजार करायची, बाबा हे सापाचं डोसकं गळून येत नसेल का, मान गळून येत नसेल का, कशी पृथ्वी आहे. मग आम्ही गुरुजीला विचारायचं, गुरुजी बी जसे तेव्हा धर्मातले होते, ते काय खरं खरं सांगायचे नाही. काय करायचे रे म्हणायचे, त्याला लय येडुळा असते मोठं, त्याच्यावर ती पृथ्वी आहे. ह्या संभ्रमात असताना दरम्यानच्या काळात माझ्या घरावर एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक पोस्टर लागलं आणि पोस्टर असं होतं की माझ्या गावापासून जवळ असणाऱ्या खवणी पिंपरीमध्ये, माझं गाव राधे धामणगाव शेलू तालुक्यातलं, तिथं परभणी जिल्ह्यातला पहिला अण्णाभाऊंचा पुतळा त्या ठिकाणी बसणार होता आणि या पुतळ्याच्या अनावरणासाठी अखिल भारतीय मातंग महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब गोपले हे येणार होते. आणि मी ह्या शेष नागाच्या विचारात अडकलेलो असताना दरम्यानच्या काळात ते पोस्टर माझ्या घरावर लागलं, मोठंच्या मोठं असं पांढरं ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर होतं, गोपले साहेबाचा असा बोट केलेला फोटो आणि तिथं अण्णाभाऊंचा फोटो होता आणि त्या फोटोच्या खाली एक वाक्य होतं, ही पृथ्वी शेष नागाच्या फऱ्यावर तरलेली नसून ही पृथ्वी दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. मी चाट पडलो. मी सर गाव सांगते की ही पृथ्वी शेषनागाच्या पाण्यावर सगळी तरलेली आहे आणि तो डुलला की प्रतिडुलती हालती वगैरे वगैरे अशा सगळ्या आख्यायिका ऐकल्या. आणि मग माणसाला नाही म्हणलं तरी लहानपणी भेव वाटते देवाचं, माहिती पण कसं काय लागलं असं नाही फण्यावर ही पृथ्वी. तर मग ज्या 2-3 दिवसाला गोपले साहेबांच्या त्या अनावरणाच्या कार्यक्रमाला मी गेल्याच्या नंतर मला तिथं त्यांचं भाषण सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी पृथ्वी आहे, ही जी पृथ्वी आहे ही कोण्या नागावर नाही, ना कोण्या सरपडावर नाही, ना कोण्या परडावर नाही, तर ही पृथ्वी सारी पृथ्वी जी आहे ती दलितांच्या आणि श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे. आणि हे अण्णाभाऊंना सांगितलेलं आहे आणि त्याची उकल करून त्यांनी त्या गावामध्ये त्यांच्या पद्धतीने सांगितली की हात ज्या दिवशी काम करायचं थांबतील बाबांनो, हे श्रम करणारे हात आहेत, त्या काळ्या मातीशी इमान राखणारे आणि जीव गहाण ठेवून जीव आटवून काम करणाऱ्या शेतकऱ्याचे असतील, शेतकऱ्याच्या जमिनीत काम करणाऱ्या श्रमिकांचे असतील, ते सुताराचं तुमचं आऊत काठी करून देणारे सुताराचे हात असतील, लोहाराचे पास भरून देणाऱ्या लोहाराचे हात असतील, ही सगळी 18 आलुतेदाराची 12 बलुतेदाराची ही सगळी श्रमिकांची हात आहेत. ती कंडक्टर असेल, तो ड्रायव्हर असेल, तो लिपिक असेल, तो बँक कर्मचारी असेल, जी माणसं हाताने काम करतात ही सगळी माणसं जी आहेत ही पृथ्वी चालवतात, ही पृथ्वी चालवतात असं अण्णाभाऊनं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला कल्पना करायला लावली, तुम्ही सांगा की सगळ्यांनी काम बंद केलं ती पृथ्वी काय करणार आहे. आणि हा सवाल गोपले साहेबांनी केला आणि माझ्या डोसक्यात उजीट पडला की आरतीची मायला. म्हणलं अण्णाभाऊ म्हणजे खतरनाक आहे. आणि तुम्ही कल्पना करा, खूप सारे संदर्भ पुरोगामी आणि सारी मंडळी येत आहेत. अण्णाभाऊंचं हे एक वाक्य आहे ना की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या कष्टकऱ्याच्या हातावर तरलेली आहे. साला 1000 ग्रंथाच्या बरोबरी करणारे एक स्टेटमेंट आहे. आणि इथली जात व्यवस्था आणि धर्म व्यवस्था जी आहे ह्या एका वाक्यानं अण्णाभाऊनं संबंध उलथून टाकलेली आहे. हे वाक्य अण्णाभाऊंचं आहे आणि हे वाक्य अण्णाभाऊंचं मी या ठिकाणी त्या बालवयात ऐकलेलं आहे आणि तो विचार मस्तकात सनक भरलेले आहे आणि तिथून पुढे निघालेलो आहे. तर त्या पद्धतीनं ही सगळी अण्णाभाऊंची या ठिकाणी माझी पहिली ओळख आहे. पुढे शाळा आणि कॉलेजच्या दरम्यान मग आमची आमची गाठभेट झालेली आहे. कॉम्रेड गणपत बिशे आहेत, आमचे खरब्याचे शेलू तालुक्यातले प्रभाकर ढगे, प्रतिमा बोरकर, भुजंग थोरे, बबन गिनगिने, प्रभू शिंदे, मारुतराव कसाब, गणपत बिशे, गणेश उफाडे, आबासाहेब लोंढे ही सारी अशी बंडखोर मंडळी आम्ही जमलेलो आहेत. आणि तिथं पुन्हा नव्या अर्थानं अण्णाभाऊंची सारी पैलू आम्हाला पडत गेले आहे. आणि मग एक नवा आयाम आम्हाला फुले शाहू बाबासाहेबांचा त्या ठिकाणी विद्यार्थी दशेत असताना दरम्यानच्या काळात तो काळ 92, 93, 94चा होता. आणि या काळामध्ये नामांतराची लढाई अंतिम टप्प्यात आली होती आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळण्याची ही सगळी प्रक्रियाच्या जवळजवळ आम्ही ही सगळी लढाई लिहिली होती. आणि या लढाईचा भाग आम्हाला आलं होतं म्हणून याचा आनंद एक वेगळ्या पद्धतीचा होता. जी नावं आम्ही पुस्तकात वाचली होती, ढासाळांची नावं असतील, राजा ढालींची असतील, नामदेव
ढसाळ असतील, रामदास आठवले असतील किंवा ही जी मंडळी होती ज्यांनी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं होतं, ही नावं आम्ही ती पॅन्थरच्या मुवमेंटमधले ती बघितलेली आहे, ते विचार ऐकले, बाबासाहेब वाचण्यात आले, फुले वाचले, शाहू महाराज वाचले आणि नव्या पद्धतीचं एक नवा आयाम आमच्या डोक्यामध्ये पडू लागला आणि आम्ही पुढे जाऊ लागलो. चळवळीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाढत असताना शेलूच्या जडणघडणीमध्ये मी असेल किंवा गणपतराव असतील, ही सारी मंडळी जी आहे, आज जी व्याख्यानमाला चालवणारे मारुती कसाबा आहे, त्यांनी एक एक पोरगा जमा करून या ठिकाणी त्यांनी चळवळीला जोडून दिलेला आहे. आणि त्याच्याच परिणितीचा भाग म्हणून पुढे आम्ही ज्या वेळेस या शेलू महाविद्यालयातलं, नूतन महाविद्यालयातलं डिग्रीचं शिक्षण संपल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस परभणीला जॉईन होतो आणि एक दरम्यानच्या काळात एक 95ला घटना घडली होती की एकनाथ आवाड साहेब आमच्या शेलूत आले होते आणि लसाकमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता की अण्णाभाऊच्या जयंतीचा. त्या दरम्यान आमची आवाड साहेबांची माझी भेट झाली, मी त्यांचं स्वागत केलं आणि एक नवा त्यांचा आशय विषय माझ्या ऐकण्यात आला. पुढे 95-96ला परत आम्ही त्यांना परभणीला बोलवलो आणि एक पुन्हा नव्यानं त्यांच्यासोबत आमची जी बैठक आहे आणि चळवळीची एक लाईन क्लिअर होत गेली. आणि मग शेलू महाविद्यालयात असताना किंवा सुरुवातीला जी अण्णाभाऊ कळाले आणि अण्णाभाऊंच्या नंतर ही शिडी चढत असताना मला बाबासाहेब भेटलेले आहेत, मला फुले भेटले आहेत, मला शाहू महाराज भेटलेले आहेत आणि ही सगळी प्रक्रिया होत असताना आम्ही ज्यावेळेस पुढे होतोय मित्र हो, मी हा जो विवेक या ठिकाणी विषेद करत असताना ज्यावेळेस मी एक पूर्णवेळ चळवळीचा कार्यकर्ता म्हणून कॉलेज संपल्याच्या नंतर मानव्या कॅबिनमध्ये होतोय आणि अशा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग प्रत्यक्ष कामाला ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतोय आणि अण्णाभाऊंचा विचार फील्डवर राबला पाहिजे, यासाठी मग आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे. आणि मग हे योगदानासाठी मग मी आहे, गंगाधर पोळ आहे, विश्वनाथ गावारे आहेत, गणपतराव आहे, अशी जी काही खास पोरं होतो आणि त्या नामांतराच्या चळवळीमध्ये आम्ही भारावून गेलेलो असल्यामुळे आम्ही एक नव्या चळवळीच्या शोधात होतो की जी चळवळ अण्णाभाऊंचा विचार घेऊन जाणारी असावी आणि जी माणसं आहेत ती माणसं आम्हाला संधी देणारी असावीत. आणि म्हणून मग आम्ही या नव्या वाटेकडे निघत असताना निरनिराळी आमची सगळी मंडळी आम्ही पुढे सरकत गेलेलो आहे. तर मग अण्णाभाऊंचा जो काही संपर्क येत गेला की भविष्यात आम्ही मानव्या कायद्यांमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा अण्णाभाऊंच्या विवेकाच्या अनुषंगाने, कामाच्या अनुषंगाने आमची माझी ओळख झालेली आहे. मित्र हो, की विचार माहीत असणे हा एक भाग आहे. आता आमचे बरेचसे मित्र मुखपाटवाले आहेत बघा. आता मला अण्णाभाऊंचे सगळे समजा 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, त्याच्यातल्या पुऱ्या स्टोऱ्या माहीत असून मतलब नाही. तसे आमचे संविधानवादी काही मित्र आहेत की ते 395ला 395 कलम पाठ करतात आणि कुठून मार्गदर्शन घरातून संध्याकाळी टेबलच्या लॅम्पवर बसून. ऑफिस संपल्यावर वाले बरेचसे विचारवंत आहेत आणि हे जे ऑफिस संपल्यानंतरचे जे विचारवंत आहेत, जी काम करणारे आणि खपवून घेणारे जी काही फुले शाहू आंबेडकरांमधली चळवळीतली कार्यकर्ते असतील किंवा आमच्यासारखी जी काही बौद्धोत्तर जातीमधून जी पोरं आलेली असतील किंवा तरुण मंडळी असतील, ती जर खऱ्या अर्थानं विचार पेरण्याचं काम गाव पातळीवर करीत असतील, अशा लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी जी काही पेड वर्कर कंपनी मंडळी ह्या सगळ्या प्रक्रियेत दाखली होती आणि याचा जो प्रत्यय येत गेलेला आहे आम्हाला, तो प्रत्यय भविष्यात ज्यावेळेस आम्ही मानव्या काव्यांच्या अनुषंगानं आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तिथे अण्णाभाऊ डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करायला लागलो, तर त्यावेळेस जर आपण बघितलं की स्पष्ट उद्देश होता संघटनेचा की ज्या जात समूहामध्ये अण्णाभाऊ गेले नाहीत, बाबासाहेब गेले नाहीत, बरं काय, फुले गेले नाहीत, शाहू गेले नाहीत, अशा जात समूहामध्ये फुले, शाहू, बाबासाहेब आणि अण्णाभाऊ घेऊन जाण्यासाठीची त्या संघटनेची निर्मिती झाल्याचं आम्हाला अशोक भाऊ असतील, तांगडे, मनीषाताई तुकले, सुधाकर क्षीरसागर, DR जाधव, वार्मिक तात्या निकाळजे, बाबुराव धुळीसारखी माणसं, तुकाराम शिंदे सारखी माणसं आहेत की आम्ही नव्यानं गेल्याच्या नंतर आम्हाला जी काही एक 4, 5, 6 सलग आमच्या ट्रेनिंगा झाल्या आणि संघटनेचं एकंदरीत निर्मितीमागचा उद्देश आणि स्वरूप जर आम्हाला त्यांनी त्या 4-5 बैठकांमध्ये आणि ट्रेनिंगच्या मध्ये ज्यावेळेस सांगितलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं जिजांनी, आव्हाड साहेबांनी की बाबा की मारवाड्यात
माफ करा की मी जिजांच्या सहवासातला बऱ्यापैकी कार्यकर्ता आहे, म्हणून मग माझ्या उच्चारामध्ये किंवा बोलण्यामध्ये थोडासा कास्ट वगैरेचा असा जो काही पर्टिक्युलर उल्लेख येऊ शकतो, परंतु मी काही काय म्हणता येईल त्याला काही वाणी बामण नाही, त्याच्यामुळं माझा काही जातीय अभिनिवेश असण्याचं काही कारण नाही बरं काय. तर तो संदर्भ येईल. आणि म्हणून मग ज्यावेळेस संघटनेत आम्ही प्रत्यक्ष अण्णाभाऊंचा विचार घेऊन काम करायला सुरुवात झालो, त्याच्या अगोदरची संघटनेची जी कॉन्सेप्ट होती, कल्पना जी होती किंवा संकल्पना जी होती की ज्या ज्या जात समूहामध्ये बाबासाहेब गेले नाहीत, फुले गेले नाहीत नीट पद्धतीनं, शाहूराजे गेले नाहीत, अण्णाभाऊ गेले नाहीत आणि हे काम योग्य पद्धतीने झालं नाही. बाबासाहेबाच्या नंतर फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंची चळवळ मारवाडीच्या पलीकडे जाणं अपेक्षित होतं, परंतु ती चळवळ गेली नाही. बाबासाहेबांचे जे काही सो कॉल्ड अनुयायी आहेत ते त्या ठिकाणी कमी पडलेले होते आणि ह्या निर्मितीतून किंवा ह्या भूमिकेतून मानव्या काव्यांची त्या काळात निर्मिती झाली. आणि मग संघटनेचं हे धोरण होतं की मारांच्या नंतर जर मांग मेजॉरिटी नसतील तर मांगांच्या मागवड्यात पाठभीतीला, बुधवाड्याच्या मारवाड्याच्या पाठभीतीला असणाऱ्या मागवड्यामध्ये फुले शाहू बाबासाहेबांनी अण्णाभाऊ पेरण्याचं काम कुणी करत नसेल तर ते आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून मग त्यांनी जो मारवाड्यातला किंवा बुधवाड्यातला जय भीम हा मागवड्यात कसा नेता येईल, अण्णाभाऊचा लाल सलाम मागवड्यात कसा नेता येईल, फुले शाहू बाबासाहेब मागवड्यात कसा नेता येईल, तो बिलाच्या वस्तीवर कसा नेता येईल, त्या पारद्याच्या वस्तीवर कसा नेता येईल, तो आदिवासीच्या वस्तीवर कसा नेता येईल, तो भटक्याच्या वस्तीवर कसा नेता येईल, अशा पद्धतीची आमची संघटनेची तिची आखणी झाली आणि कामाची ती विभागणी झाली. आणि म्हणून मग राजस्थान काळे असतील, पारद्याचं नेतृत्व करणारे अरुण जाधव असतील, कोल्हाट्याचं नेतृत्व करणारे किंवा सुनील ढवळे असतील, भिल्ल पारद्यांचं आदिवासींचं नेतृत्व करणारी ही नवी लिडरशिप त्या संघटनेच्या काळात उभा करण्याचं काम या संघटनेने केलं. आणि फोकस जो होता की लाल अण्णाभाऊंचा झेंडा आहे आणि निळा बाबासाहेबांचा झेंडा आहे, हा लाल निळा झेंडा घेऊन आपण मागवड्याने शिरायचा आहे. हा बाबासाहेब आहेत, बाबासाहेबांचा झेंडा आहे ना, हा तुमच्या जात अस्मितेचं जो प्रतीक आहे किंवा जात अस्मितेची जी प्रेरणा आहे अण्णाभाऊ, ती जात अस्मितेची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी मागवड्यामध्ये आणि इतर वस्त्यांच्यामध्ये गेलो होतो. ज्या ज्या वस्त्यांच्यामध्ये फुले शाहू बाबासाहेब या ठिकाणी गेले नव्हते किंवा तिथपर्यंत त्यांना घेऊन कोणी गेलो नव्हतो, त्या विचाराला हा विचार घेऊन जाण्याचं आम्ही त्यावेळेस काम केलेलं आहे. म्हणून मग ही सगळी प्रक्रिया करत असताना किंवा संघटनेच्या पातळीवर काम करत असताना जो जे कार्यकर्ता या नात्यानं मी पुस्तकीय संदर्भ देण्यापेक्षा प्रॅक्टिकल संदर्भ देण्याच्या ह्या विचारात आहे. त्यामुळे आपल्या डोक्यात येत असेल की बाबा हा जो काही स्वयं संबंधाचा जो काही पार्ट आहे की पुस्तकीय संदर्भ देण्यापेक्षा मी थोडेसे प्रॅक्टिकल आणि कामाचे संदर्भ देतो आहे. आणि मग बाबासाहेबांचा किंवा अण्णाभाऊंचा जो विचार आहे, विवेकवादाचा विचार आहे, हा आम्ही ज्यावेळेस गावखेड्यामध्ये घेऊन गेलेलो होतो आणि त्यावेळेस मग आम्ही मांग ग्रुप जो आहे, मांग जात जो आहे, ती बाबासाहेबांना आणि फुल्यांच्या अण्णाभाऊंच्या चळवळीला, डोळस चळवळीला जोडण्यासाठीची जी काही आम्ही तत्कालीन जय भीम जिंदाबादाची घोषणा होती, ही घोषणा घेऊन आम्ही गेलेलो आहे. त्यांनी बाबासाहेबांचा आणि अण्णाभाऊंचा विचार जोडीनं पेरण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि हा विचार पेरत असताना मला जसे जसे अण्णाभाऊ कळाले, मला जसे जसे अण्णाभाऊंचा शत्रुमित्र विवेक कळाला, तो तसा तसा विवेक मी आपल्यासोबत शेअर करण्याचा आणि मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. भलेही माझं त्या पद्धतीनं किंवा त्या प्रमाण भाषेमध्ये मला नसेल मांडता येईल, परंतु ज्या ज्या पद्धतीने मला अण्णाभाऊ साठ्यांचा शत्रुमित्र विवेक कळाला आणि जी म्हणून अण्णाभावाची जी काही जी मला सगळी प्रक्रिया माझ्या वाट्याला आलेली आहे ती एक तुमच्यासोबत शेअर करण्याचा भाग आहे. तुम्ही बघा मित्र की अण्णाभाऊंचा शत्रुमित्र विवेक आम्ही समजून घेत असताना की अण्णाभाऊचं कुठलंही पुस्तक काढायचं आणि अण्णाभाऊ तुम्ही बघत असाल की ज्या म्हणून फुले शाहू आंबेडकराच्या अण्णाभाऊंच्या विचाराच्या संघटना आहेत, त्यांचे मुख्य धोरण आहे एक, जात जो आहे, जात फॅक्टरवाला आहे त्याच्या विरोधात आहे, जो सरंजामदार आहे त्याच्या विरोधात आहे, जो स्त्रीवर अत्याचार करतोय त्याच्या विरोधात त्याची संघटना आहे, त्याचा विचार आहे, जो बालकावर अत्याचार करतो त्याच्या विरोधात संघटना आहे, जो दलितावर अत्याचार करतो त्याच्या विरोधात तो विचार आहे, ती संघटना आहे, जो दुबळ्यावर अत्याचार करतो त्याच्या विरोधात फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंचा हा विचार आहे, हा लढा आहे. आणि हा महाराष्ट्र आणि हा देश आपण बघतोय. आणि अगदी त्याच पद्धतीने अण्णाभाऊचं कुठलंही जरी पुस्तक आम्ही जर बघितलं उघडून तर तुम्हाला अण्णाभाऊंचा हा जो काही जात वर्गवादाचा जो काही त्याच्या विरोधातला जो रणसंग्राम आहे
अण्णाभाऊंचा त्याच्या विरोधातला जो काही तुम्हाला जो आवाज आहे ते बुलंद माणसं उभी केलेली आहेत अण्णाभाऊनं, ही यापूर्वी साहित्यात कधीही कुठेही आलेली नव्हती. माणसांचे प्रश्न मांडण्याची जी काही कला होती किंवा माणसांचे प्रश्न मांडण्याची प्रक्रियाच अण्णाभाऊंच्यापासून झालेली आहे. तो आपण जर बघूत किंवा बऱ्याचशा मी काही व्याख्यानामध्ये ऐकलं आणि मी वाचलंही किंवा अण्णाभाऊंचा जो काही लिखाणाचा काळ होता तो साधारणतः 42 ते 60चा 69चा ती 42 ते 50चा जो काळ होता ती त्यावेळेस अशा अगदी शृंगारिक लिखाणाची किंवा अशी रम्यवादी लिखाणाची प्रक्रिया चालू होती. ते नटणं खटणं किंवा वच्च आबरू आणि लोकांची जी काही थोडीशी मौजमजात्मक लिहिण्याचा जो काही पॅटर्न त्या काळात होता आणि अण्णाभाऊनं पहिल्यांदा लोकांचे प्रश्न, पहिल्यांदा लोकांचे वेदना, पहिल्यांदा लोकांचे दुःख, पहिल्यांदा लोकांना या ठिकाणी साहित्यात न्याय देण्याचं काम आणि आणण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. साहित्यात प्रश्न मांडण्याची प्रक्रियाच अण्णाभाऊपासून सुरू झालेली आहे. मग ते अत्याचारातल्या विरोधातले असतील, ते अन्यायाच्या विरोधातले असतील, ते जगण्या मरण्याचे असतील, ते स्वाभिमानाचे असतील, ते आत्मभान निर्माण करण्याचे प्रश्न असतील, ही साऱ्या वेदना आणि या लढाया अण्णाभाऊंना त्यांच्या या सगळ्या पुस्तकामध्ये आपण या ठिकाणी बघत असताना किंवा वाचत असताना आपल्याला लक्षात येतात. जो विषय आहे मित्रो, अण्णाभाऊ साठे यांचा शत्रुमित्र विवेक आणि याचं समाज वास्तव. मला आनंद वाढण्यापेक्षा आजची जी काही विषयाची परिभाषा आहे मला माहीत नाही किती सक्सेस होईल ती, परंतु अण्णाभाऊंच्या लिखाणाकडे मी विवेकाच्या अनुषंगानं बघत असताना अण्णाभाऊंचा जो लिहिण्याचा विवेक होता ना तो मला अधिक भावतो. मी माझ्या परीने जितकं होईल तितकं मी आजपर्यंत वाचण्याचा आणि बघण्याचा, ऐकण्याचा, सभासंमेलन ऐकण्याचा मी या ठिकाणी काम केलेलं आहे की तो प्रयत्न केलेला आहे. परंतु अण्णाभाऊंच्या निर्मितीच्या मध्ये जर आपण त्यांचं उद्देशाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर अण्णाभाऊंना अत्यंत कुठल्याही भेदाशिवाय अण्णाभाऊंना एवढं सुंदर स्वप्न बघितलेलं आहे महाराष्ट्राचं, या महाराष्ट्राचं, या देशाचं, की सुंदर निर्मितीसाठी अण्णाभाऊंना कोणालाही जखम अशी केलेली नाही. तुम्ही बघत असाल की जी दुबळी माणसं आहेत, जी जगण्यासाठी लढणारी माणसं आहेत, जी अगदी सोन्यासारखं सौंदर्य घेऊन लढणारी महिला मंडळी आहेत किंवा महिला पात्र आहेत, ही अण्णाभाऊंना किती सुरक्षित उभी केलेली आहे, किती धाडशी उभी केलेली आहेत. आणि त्याच्या पेनीचा धक्का, त्यांच्या पेनीचा जो काही स्पर्श टच आहे तो विकृतीचा म्हणा किंवा त्यांना डॅमेज करण्याचा स्पर्श अण्णाभाऊंना त्यांच्या पेनीची शाही किंवा टिपका सदू लागू दिलेला नाही. असा अगदी तर ठसठशीत आणि स्वाभिमानी नायकांनी समाज निर्माण करण्याचं काम त्यांच्या साहित्यामध्ये केलेलं आहे. आणि मग तो लिखाणामागचा जो विवेक आहे तो मला विवेक या ठिकाणी अण्णाभाऊंचा दिसतो. तुम्ही बघा की अलीकडं असं चर्चा चालू असते की अण्णाभाऊ आंबेडकरवादी का अण्णाभाऊ मार्क्सवादी, अण्णाभाऊ फलानेवादी का अण्णाभाऊ बिस्तानेवादी. अरे कोण होते, कसे होते हे वाद करण्यापेक्षा तुम्ही मला सांगा की अण्णाभाऊ 40, 42, 41, 45 पासून लिहायचे, 45, 42 पासून आज 2020 आहे. किती समीक्षकांनी अण्णाभाऊंचं साहित्याचं समीक्षण केलेलं आहे? ते आंबेडकरवाद्यांना सवाल आहे, तो मार्क्सवाद्यांना सवाल आहे. जी समरस्त्याच्या बाजूने गेलेली आहेत, ती संघाच्या विचारांना बाजूने गेलेली आहेत, असे बरेच पुरावे आणि साहित्यिक तुम्हाला आम्हाला दिसतील. त्यांना अण्णाभाऊ दिसलेले नाहीत. कुठल्याही मार्क्सवादी साहित्यकांना सुद्धा अण्णाभाऊच्या साहित्याचं समीक्षण करण्याची इच्छा झाली नाही किंवा अण्णाभाऊचं साहित्याचं समीक्षण करावं आणि अण्णाभाऊ नव्या पद्धतीने उभे करून समाजासमोर मांडावे अशी भूमिका कुठल्याही मार्क्सवादी लेखकाने किंवा डाव्या विचारसरणीच्या लेखकाने घेतलेली नाही. अपवाद जर आपण तुम्ही बघितला की कॉम्रेड गोविंद पानसरे या ठिकाणी हयात नाहीत, परंतु त्यांनी कंटिन्यू केलं असतं. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या ही गोष्ट ज्यावेळेस ध्यानात आली, त्यांनी नांदेडच्या साहित्य संमेलनामध्ये मी प्रत्यक्ष हजर होतो, त्यावेळेस त्यांनी बोलूनही दाखवली, खंत बोलूनही दाखवली होती की बाबा मार्क्सवाद्याकडनं हे काम राहून गेलेलं आहे. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊला न्याय देण्याचं काम, अण्णाभाऊच्या साहित्याला न्याय देण्याचं काम मार्क्सवादी मुवमेंटनं किंवा चळवळीने केलेलं नाही. आणि म्हणून मग मला जितकं शक्य आहे म्हणून मी तितकं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणून या ठिकाणी कॉम्रेड गोविंद पानसरे अण्णांनी कोल्हापूरच्या समेक प्रतिष्ठानच्या वतीनं अण्णाभाऊंची निवडक 10 कथा आणि कादंबऱ्यांचे पुस्तकं, एक समीक्षण
आणि एक युगांतरमधलं जे काही अण्णाभाऊंचे त्या ठिकाणी त्यांनी मोकळ्या पद्धतीने लिहिलेलं साहित्य होतं, कथा होत्या, अनुभव होते, प्रवास वर्णन, जी काही ज्या गोष्टी असतील त्या छापल्या आणि एक 450-500 रुपयाला एक 10 पुस्तकाचा बंच त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि कुठल्याही प्रकाशकाला भीक न घालता त्यांनी लोक आवृत्ती ह्या टायटलखाली ही अण्णाभाऊंची पुस्तकं अगदी स्वस्त दरात, चांगल्या पेपरमध्ये, चांगल्या बाइंडिंगमध्ये, चांगल्या छपाईमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि या देशामध्ये स्वतंत्र एका साहित्यिकाच्या नावानं साहित्य संमेलन त्यांनी सुरू केलं. आणि म्हणून मग एक कम्युनिस्ट मार्क्सवादी कॉम्रेड गोविंद पानसरे जर सोडले तर यानंतर आपल्याला ती प्रक्रिया पुढे घेऊन गेलेली दिसत नाही. दुसऱ्या बाजूला इकडे हा लाल सेनेचा ग्रुप आहे, ह्यांनी अण्णाभाऊंची 15-16 साहित्य संमेलन मागच्या 15 वर्षापासून घेत आहेत. ही नोंद घेण्यासारखं काम आहे. हे 2 भरीव योगदान जर सोडले तर आपल्याला आंबेडकरी राईट्समध्ये बी आपल्याला कुणी ह्या पद्धतीनं अण्णाभाऊंचं मूल्यमापन करणारी कुणी साहित्यिक मंडळी दिसत नाहीत, ना मार्क्सवाद्याकडनं कुणी दिसत नाहीत. म्हणून मग जो विवेक आहे, अण्णाभाऊंचा एवढा निर्मळ विवेक असताना देखील जर त्यांची समीक्षा होत नसेल तर ह्या पद्धतीनं आपण ही विचार विवेकाच्या अनुषंगानं हे केलं पाहिजे. अण्णाभाऊनं कोणालाही टॉर्चर केलं नाही, अण्णाभाऊनं कोणाला काउंट केलं नाही, कोणाला काउंटर केलं नाही. अशा पद्धतीने देखील अण्णाभाऊंचं हे सगळं झालेलं नाही. अण्णाभाऊची एकूण लिखाणाची परिभाषा जर बघितली तिथे तुम्हाला सावळा दिसेल, गोंधळी दिसेल, महार दिसेल, चांबार दिसेल, डोर दिसेल, तुम्हाला बरबाद्या कांजारी दिसेल, तुम्हाला जी नाही ती माणसं आहेत, म्हणजे मांग दिसेल, मार दिसेल, मराठा दिसेल, विष्णुपंत कुलकर्णी दिसेल. साऱ्या 18 पगड जातीतली जी माणसं आहेत ती विवेकाच्या बाजूने होती. जी अण्णाभाऊंच्या जात व्यवस्थेच्या आणि वर्ग व्यवस्थेच्या विरोधातली माणसं होती ती अण्णाभाऊंना अत्यंत प्रामाणिक आणि त्यांच्या खास आणि कौशल्याच्या पद्धतीने त्यांनी उभी करून या समाजासमोर आदर्श या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे. मला फकीरा तर अण्णाभाऊंचा शत्रुमित्र विवेकाचा ग्रंथ वाटतो. मित्र, तुम्ही बघा, मी कैक वेळेस फकीरा वाचतोय त्यावेळेस मला सारं नवं दिसतंय. फकीरेमध्ये दरवेळेस वाचा तुम्हाला नवं सापडेल. तुम्ही कल्पना करा, आज मी सुरुवातीला उल्लेख केला की छत्रपती शिवरायांचा आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि तुम्ही जर फकीराची प्रस्तावना तुम्ही बघितली आणि प्रस्तावनेच्या अगोदर तुम्ही जर आपण त्यांची जी अर्पण पत्रिका बघितली तर तुम्हाला बरीचशी ही जी काही शत्रुमित्र विवेकाची लाईन पुन्हा पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होईल. फकीरा ही अण्णाभाऊची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे. फकीराचा संदर्भ यासाठी आहे की सर्वदूर सगळ्यांना ही माहीत आहे आणि ही फकीराची कादंबरी जी आहे, फकीरा ही अण्णाभाऊंची अत्यंत लोकप्रिय कादंबरी, अत्यंत जीवलावून उभी केलेली कादंबरी अण्णाभाऊंनी जी काही या ठिकाणी लिहिलेली आहे, ज्याच्यात शत्रू मित्र विवेक पानापानात ठासून भरलेला आहे. अण्णाभाऊचा शत्रू ज्या ठिकाणी गार केलेला आहे, अण्णाभाऊन त्यांचा मित्र अत्यंत प्रभावी त्यांनी उभा केलेला आहे. ही शत्रुमित्र विवेकाचा एक मोठा ग्रंथ. म्हणून मी फकीराकडे बघतो आणि म्हणून फकीराचं जर आपण या ठिकाणी अर्पण बघितलं, ही अर्पण पत्रिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीची कादंबरी अण्णाभाऊंनी अर्पण केलेली आहे. आंबेडकरवादी साहित्यिक असतील, विचारवंत असतील, घरीपासून विचार आम्हाला सांगणारे असतील सोशल मीडियावरती, त्यांनी हे ऐकावं. अण्णाभाऊंचे दुसरं पान ज्यावेळेस आपण उलटतो, कैफियत मांडलेली आहे. कैफियतीच्या अनुषंगानं मी थोडंसं एका मिनिटाचं विषयांतर करतो की दोस्तो, अण्णाभाऊनं स्वतःची कधीच कैफियत मांडली नाही. अण्णाभाऊंनी स्वतःची कैफियत कधीच मांडली नाही. इतरांनी अण्णाभाऊंच्या परिस्थितीची चर्चा केली, पण अण्णाभाऊंनी एक शब्दानं सुद्धा त्यांची परिस्थिती या जगासमोर मांडली नाही. मधल्या काळात जे दलित साहित्य या ठिकाणी जगाच्या पातळीवर गेली, त्यांनी आपली जी काही घरादाराची इज्जत जी आहे ती वेशीवर टांगली आणि पुरस्कार मिळवले आणि त्यांनी त्यांची पाठ थोपटून घेतली. परंतु अण्णाभाऊनं हे पुरस्कारासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांच्या नीतीला आणि नियतीला शाबीत ठेवून त्यांनी कधीच आपण आपल्या आयुष्याची इस्मनी करून घेतली नाही. आणि ज्या दलित साहित्यिकांनी आत्मकथनं लिहून आपल्या घरादाराची आणि आपल्या सगळ्या सोयऱ्याची समाजाची इस्मनी करून घेतली, हे इस्मनी करून घेण्याचं काम कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने केलं नाही. तर त्यांनी या ठिकाणी दुबळा समाज शूरवीर कसा आहे हे शूरवीर सिद्ध करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. आणि मग विषय असा आहे की अण्णाभाऊंचा शत्रुमित्र विवेक मला फकीरामध्ये ठासून दिसतो. ठासून या अर्थानं जर आपण बघितलं की मी असा संदर्भ देतो की अण्णाभाऊंनी अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेबांच्या झुंजार लेखनीस फकीरा अर्पण केलेली आहे. कैफियतीमध्ये जर आपण गेलोत तर कैफियतीमध्ये आपण जर शेवटून एक दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जर आलो तर त्यात अण्णाभाऊंनी असं मेन्शन केलेलं आहे किंवा हा महाराष्ट्र आहे,
ह्या उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठी लढ्याची वाहून घेणाऱ्यांची उपेक्षितांचा उत्कर्ष होण्यासाठी जीवाची किंवा श्रमाची पराकाष्ठा म्हणजे उलथून टाकणाऱ्यांची मोठी परंपरा आहे आणि त्यातलं पहिले नाव हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं आहे. गोष्ट लक्षात घ्या की फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे आणि अर्पण पत्रिकेमध्ये जी काही उपेक्षितांचा विकास व्हावा यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावलेली आहे यापैकी पहिले नाव हे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आहे. हा संदर्भ तुम्ही लक्षात घेतल्याच्या नंतर आपण पुढे जाऊयात की फकीराच्या एका प्रसंगामध्ये ज्या वेळेस बेडसगावचा खजिना लुटून तो जॉन साहेब फकीराला अटक करण्यासाठी सगळी फकीराची खानदान या ठिकाणी मांग आणि मांगाच्या नादी लागले सारी महार त्या नेरलेच्या माळाला नेऊन डांबण्याचं काम केलं जातं. अशा त्यावेळी ज्यावेळेस ते डायलॉग आहेत तुम्ही सगळ्यांना माहीत आहे. शेवटचा डायलॉग सांगतो तुम्हाला त्याच्यातला जो आजच्या ह्या संदर्भाशी समरूप आहे. फकीराला तो जॉन साहेब विचारतो की ही तलवार तुला कुठे मिळालेली आहे. त्यावेळेस फकीरा असा गुरकीत बोलतो ही तलवार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली आहे. ज्या तलवारीनं माझा बाप त्या खोताशी लढला आणि ही तलवार घेऊन मी तुमच्याशी लढलेलो आहे. ही ह्या तलवारीची परंपरा फकीरा सांगत असताना तो अत्यंत गौरवपूर्ण छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याचे या ठिकाणी सिद्ध करतो. आणि या तलवारीचा इतिहास तलवारीशी असणारं इमान या ठिकाणी शिवरायांच्या त्या संस्काराशी असलेलं इमान तो त्या ठिकाणी जॉन साहेबाला या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. आणि मग फकीराच्या ह्या तीन प्रसंगाकडे आपण कसे बघणार आहेत. फकीरा बाबासाहेबांची लेखणीला अर्पण आहे. झुंजार लेखनीस कैफियतीमध्ये ज्यावेळेस उपेक्षितांसाठी काम करणारे सगळ्यात पहिलं नाव आहे ते महात्मा फुले यांचे जे बाबासाहेबांचे गुरु आहे. आणि जो शिवराय आहेत ह्या शिवरायाने ज्या मातीशी इमान राखण्याचं काम आम्हाला केलेलं आहे केलेलं आहे या माणसांना किती मोठा अभिमान. ही माणसं भाकरीसाठी तरफडणारी माणसं आहेत पण स्वाभिमान अगदी जीवाचं जतन सांभाळणारी माणसं आहेत. ही शिवरायांच्या त्या मातीतल्या संस्काराची माणसं. हा संदर्भ तुम्हाला आम्हाला फकीरामध्ये या ठिकाणी बघताना आढळून येतो. फकीराच्या अनेक अंगाने जर आम्ही बघितलं तर आपण बघूयात फकीरामध्ये एक प्रकरण आहे सत्तू भोसल्याचं. तुम्ही सर्वांना फकीरा वाचलेला आहे पण मी थोडासा तो पॉइंट आउट तो प्रसंग करतोय. कुंभोजमध्ये सतू त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या गुलामीला किंवा जुलमाला लाथाडून तो त्याची नोकरीचा राजीनामा देऊन जो घोडदळात नेमबाजीमध्ये आणि कुस्तीमध्ये अव्वल आहे आणि त्याच्या शौर्यावर जळणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याच्या त्या तुमच्या तिरसटपणाला किंवा द्वेषाला कंटाळून ज्यावेळेस सत्तू गावात येतोय आणि एक दुपारच्या प्रहरी तो नदीला आंघोळ करायला जातोय आणि नदीहून आंघोळ करून येत असताना जो मथाजी चौगुल आहे या गावाचा तो वजनदार जमीनदार आहे. तो कुंभोजचा सरंजामदार आहे. तो इंग्रजांचा हस्तक आहे. तो इंग्रजांचा या ठिकाणी सरंजाई व्यवस्थेचा तो सेवक आहे. हा सत्तू भोसला आंघोळीला गेलेला असताना मथाजी चौकुल्याची एक बौद्ध समाजाची बाई तत्कालीन महार समाजाची बाई ती मथाजी चौकुल्याची एक काठी उपसते आणि दरम्यानच्या काळात तिथं मथाजी चौकुला येतो आणि हा मथाजी चौकुला त्या सई महारणीला बेजरब मारतो. लाथाबुक्याचा मारा करतो. ती गरोदर आहे आणि तिची एक शेवटची किंकाळी फकीर ऐकतोय. ती म्हणती मारून मी माझ्या बाळात पोटात बाळ आहे मी मरल माझ्यासोबत माझं बाळ मरल मी पुन्हा कधीच तुमच्या दाराला किंवा तुमच्या कुपाट्याला येणार नाही मला मारू नका मी मरण. ही ज्यावेळेस टाहो ती फोडते आणि त्यामुळे फकीराचं जे काही डोकं सनकतं आणि तो आबा म्हणून म्हणणारा त्या मथाजी चौगुल्याला तो सत्तू भोसला तो म्हणतो चौगुल्या तू भानावर येणार आहेस का थांबणार आहेस का. ज्यावेळेस ते म्हणतो तू काय करणारस मीला जीव मारणार आहेस तर ते म्हणतो मी तुझं मुंडकं उडवील. आणि तो ज्यावेळेस तावानं सत्तूकडे तो उडव म्हणून तर दुसऱ्या फटक्यात सत्तू त्याची शिरा वेगळं धड करतो आणि त्याचे तुकडे तुकडे करून तो पांदीला नेऊन घालतो आणि त्या महार समाजाच्या बाईला सत्तू सुरक्षित महारवाड्यात नेऊन घालून सत्तू तिथून परागंदा होतो. कशा बघणार आहेत आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेकडे. दलित आणि महिलांच्या याच्यावरती अत्याचार होत असताना अण्णाभाऊंनी हा सत्तू भोसला उभा केलेला आहे.
कोण आहे हा? तुम्हाला मी सांगतो की सत्तू भोसला एका प्रकरणात अण्णाभाऊला योग्य वाटला नाही, म्हणून अण्णाभाऊनी सत्तू भोसला एक स्वतंत्र एक कादंबरी उभी केलेली आहे जी फकीराच्या बरोबरीची आहे, वारणेचा वाघ म्हणून. आणि म्हणून मग इथल्या व्यवस्थेला, इथल्या शिवछत्रपतीच्या, शाहूच्या, बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊंच्या या ठिकाणी विचाराच्या वारसदारांनी त्यांनी सांगितलंय की बाबाराव, दिल्लीत जसा निर्भयाला न्याय मिळतो ना, त्या बी आमच्याच भगिनी आहेत. कोपर्डीची बहीण सुद्धा आमचीच भगिनी आहे. कोपर्डीच्या भगिनीला, दिल्लीच्या भगिनीला आमच्या न्याय मिळतो ना, तोच न्याय आमच्या खैरलांजीच्या प्रियांकाला सुद्धा मिळावा. आणि त्यासाठी सत्तू भोसल्यासारखे खरे शिवाजीचे पाईक असावे, खरे या ठिकाणी लोकशाहीचे पाईक असावे, हीही अण्णाभाऊने त्या ठिकाणी निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मथाजी चौगुला जरी तो सत्तूच्या जातीचा असला तर तो बेकार करतोय, तो अन्याय करतोय. त्या अन्यायाला खतम करण्याचं काम अण्णाभाऊ त्यांच्या कादंबरीमध्ये वारणेच्या वाघात आणि फकीरामध्ये तो उभा करतात. आणि ज्यावेळेस सत्तू भोसला या ठिकाणी आपण बघतोय की बहादूरवाडीमध्ये असा जो काही जमीनदार आणि सरंजामदार आहे दादा पाटील ज्यावेळेस सत्तूला त्याच्या बहिणीला फिरून आल्याच्या नंतर एक वारीक माणूस आहे बाबा वारीक नावाचा, तो वारीक जो सत्तूचा खास इमानदार दोस्त आहे, त्या सत्तूच्या दोस्ताच्या सत्तू वारकाकडे मुक्काम दुपारचा आराम करतो. आणि तो दादा पाटील ज्यावेळेस सत्तू भोसलेला घेरतो ही खबर लागते. आणि त्यावेळेस दादा पाटील असेल, या ठिकाणी उमाजी चौगुल्याचा पोरगा, आपलं मथाजी चौगुल्याचा पोरगा कुंभजा उमाजी चौगुला असेल, किंवा तिकडे शेगावचा रानोजी मांगानं मारलेला तुमच्या बाजीबा खोताचा पोरगा बापू खोत असेल, ही सारी मंडळी सत्तूला खतम करण्यासाठी आणि इंग्रजांचा 5,000 रुपयाचा इनाम घेण्यासाठी येतात. अशा वेळेस एक गोंधळी आहे, सत्तूचा भरोशाचा मित्र आहे, गोदा गोंधळी नावाचा आहे. आणि ह्या गोंधळ्याला सत्तू म्हणतो की आता गोदा, तू माझं ध्यान धरून नाही, आपण दोघांनी लढणं उत्तम होणार नाही, तू सरळ फकीरा मांगाकडे जाय वाटेगावला, मी सरळ दादा पाटलापुढे हजर होतो आणि तू सरळ मागच्या दारानं जायचं आणि फकीराला रातोरात इथं रात्रभरात तो आला पाहिजे. आणि हा फकीराला एक संदेश माझा दे की फकीरा मागाला संदेश दे की माझ्यावर हत्यारानं उपकार करायला या. आणि फकीरा अशा दिलदार सैनिकास, अशा दिलदार शूरवीर नायकास या ठिकाणी वाचवण्याचं काम आम्ही सगळं फकीरामध्ये वाचलेलं आहे. फकीरा आणि सत्तू भोसला हे एवढंच करीत नाही, जी बारीक कुणबी शेतकरी आहे, जी आडली नडलेली आहे, जी पोरीच्या लग्नासाठी कर्ज काढतात, जी तुमच्या शेतीसाठी कर्ज करतात, अशा आडल्या नडलेल्या सावकारांचे व्याजाने पैसे घेऊन जे सावकार आवाबाच्या सव्वा पैशाची वसुली करतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतात, ते जमीनदार असतील, ते अमाप पैसा कमावणारे सावकार असतील, या सावकाराच्या विरोधात, या जमीनदाराच्या विरोधात, इंग्रज सरकारच्या विरोधात या ठिकाणी सत्तू भोसला या ठिकाणी त्या वारणेच्या खोऱ्यात फिरतो. आणि ज्यांनी ते सावकारकीचे बॉन्ड लिहिलेले आहेत, ज्यांनी जबाबदारी रजिस्टर करून घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या दम देऊन फाडण्याचं काम आणि जमीन आणि जायदाद मुक्त करण्याचं काम फकीरा करतो. महिलावरचे अत्याचार कोणाची करायची हिंमत नाही. तुम्ही कल्पना करा, ज्या पद्धतीनं मथाजी चौगुल्याला महाराच्या बाईला मारल्यामुळं ज्या पद्धतीनं खांडोळी सत्तू भोसल्याने केलेली आहे, तर त्या दरम्यानच्या काळात काय दहशत असेल जर दलिताच्या हातावर त्या परगण्यामध्ये हात उगारल्याच्या नंतर हा नायक अण्णाभाऊन उभा केलेला आहे. आणि सत्तू भोसले आणि तुमचा फकीरा हा शत्रुमित्र विवेक आम्हाला त्या ठिकाणी दिसतोय. मला समतेच्या अनुषंगानं जर आपण बघितलं की ज्यावेळेस ते महामारीचं संकट येतं आणि महातापसरीच्या आजारामध्ये मारवाडा आणि मांगवाडा ज्यावेळेस सगळा भूकमरीला जातो, आणि ज्यावेळेस पंतसारखा माणूस आहे, जो शत्रुमित्र विवेक जपणारा माणूस आहे, तुम्ही बघत असाल की मी असंही उल्लेख केलेला आहे की अण्णाभाऊंचा जो फकीर आहे, तुम्हाला क्षणाक्षणाला तिथे प्रत्येक पानावर शत्रुमित्र विवेक आम्हाला भरभरून दिसेल. अशी परिस्थिती असंख्य उदाहरणं आहेत. बाकी पुस्तकाचे संदर्भ आहेत आणि वेळ बहुतांश बऱ्यापैकी संपत येत आहे. एक बोलण्यासारखं प्रचंड आहे. विवेकाच्या अनुषंगाने, आजच्या वास्तवाच्या अनुषंगाने हे 2-3 प्रसंग आहेत. वास्तवाच्या अनुषंगाने आपण 5-7 मिनिट बोलूया की जो शत्रुमित्र विवेक माळगावचा जो काही खजिना धान्याचं कोठार लुटून फकीरा मारवाडा आणि मांगवाडा उपाशी मारताना लुटून आणतो. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण जगलं पाहिजे. एक चिंगामाथारीची माती करून आल्याच्या नंतर त्यावेळेस 20 माणसं मेलेली असतात आणि विष्णुपंत कुलकर्ण्याच्या कानावर घालून फकीरा हा घरच्या लोकांना किंवा मांगवाड्यात आणि मारवाड्यात एवढा संदेश देतो की फक्त आम्ही येऊस तर
माणसं पाण्यावर टिकवा, दिवस निघायला मी या चिचखाली धान्याची ढीग उभा करील आणि माळवाडीचा जो काही तो 14 गावच्या जहागिरीचा जो काही कोठार आहे धान्याचा, तर 150 माणसं फकीरा शस्त्रबंद माणसं घेऊन जातो आणि माळवाडीचा जो काही धान्याचा कोठार लुटून आणतो आणि मागवाड्याच्या आणि महारवाड्याच्या मध्यभागी चिचामध्ये तो ढीग उभा करतो आणि तो आदेश देतो की समान वाटण्या करा प्रत्येक घरी. मी नायक आहे, मी नेता आहे, अजिबात नाही. इथं लढायला होते, अजिबात नाही. जी आली नसतील, जी आली असतील त्यांना समान वाटण्या करायच्या. आणि ज्यावेळेस तायनुमार म्हणतो दाजी की आता मापानं वाटण्याची जबाबदारी म्हणजे ज्वारी संपलेली आहे, ती मापानं वाटता येत नाही, तर ते तो डाव नावाचा जो एक प्रकार आहे त्या डावीनं वाटा असं फकीरा सांगतो. परंतु दाना दाना सुद्धा सारखा वाटा हा समतेचा, हा सामाजिक न्यायाचा संदर्भ आहे. आणि तिथं तो म्हणतो की एक दाना एका माणसाला एक दिवसभर वाचवू शकतो, म्हणून एका दाण्याची सुद्धा अफरातफर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करता येणार नाही. हा दम तो नायक म्हणून, तो नेता म्हणून देतो. ही जी काही समता आहे, ही काही सामाजिक न्यायाची प्रक्रिया आहे, ही तुम्ही मी जपतोय का? शिवरायांची माणसं असतील, बाबासाहेबांना मानणारी माणसं असतील, फुल्यांना मानणारी माणसं असतील, आम्ही बघतोय ही सामाजिक न्यायाची भूमिका. सतसत विवेक बुद्धीनं करा. मुखपाठ असून चालत नाही हो. संविधान आणा किंवा फकीरा आणा, तुमच्या वर्तणुकीमध्ये, तुमच्या आचार विचारामध्ये प्रॅक्टिकलनेस किती आहे हा सवाल आहे. तुम्ही बघत असताल की बेडसगावच्या खजिन्याची तीच कहाणी आहे की बेडसगावचा खजिना ज्या वेळेस अंतिम टप्प्यामध्ये ही फकीरा कादंबरी जाते आणि बेडसगावचा खजिना लुटल्याच्या नंतर देखील अण्णाभाऊ वाटारे सांगतात दाजीला, त्यांच्या सहकाऱ्यांना की ही जी काही 50,000 रुपयाचा जो खजिना लुटलेला आहे याचे समान हिशे करा, आता जिथे वाटून घ्या. पण तत्पूर्वी आपण वाटून घेण्याच्या अगोदर 2 हिशे बाजूला काढा आणि जे मागवाड्यातली आणि महारवाड्यातली जी गोरगरीब माणसं आहेत, ज्यांच्या घरात कुणी करतं नाही, ज्यांच्यासाठी कुणी काम करणार नाही, करतं नाही, अशा माणसासाठी 2 हिशे बाजूला करा. आणि हे 2 हिशे बाजूला काढून जे गोरगरीब लोक आहेत आपल्या जातीतली, मारवाड्यातली आणि मागवाड्यातली, तर 2 बाजूला हिशे काढा. एक मारवाड्यात द्यायचा आणि एक मागवाड्यात द्यायचा. आणि मग नंतर उरलेल्या पैशाच्या वाटण्या करा. ही सामाजिक न्यायाची, ही या ठिकाणी संविधानाची समता, बंधुता, न्याय समतेची या ठिकाणी मला ही प्रक्रिया अण्णाभाऊंच्या ह्या ग्रंथामध्ये या ठिकाणी आम्हाला दिसते आहे. या ठिकाणी तुम्ही अण्णाभाऊंचं मोठेपण बघत असताना तुम्ही कल्पना करा की सत्तू भोसला जसा आहे तसा ब्राह्मण असणारा विष्णुपंत कुलकर्णी देखील तो नीतीनं आणि त्याच्या विवेकानं तो साबूत आहे. आणि तो वंचितांच्या बाजून आहे, तो दुबळ्यांच्या बाजून आहे, तो मागांच्या बाजून आहे, तो महारांच्या बाजून आहे, तो न्यायाच्या बाजून आहे. आणि तो ब्राह्मण आहे का कोण आहे माहीत नाही, परंतु विष्णुपंत कुलकर्णाला सुद्धा एका राजाचा उंचीनं अण्णाभाऊनं त्यांच्या या फकीरामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. त्यांच्या बाजूला दुसरा जो पाटील आहे, शंकरराव पाटील आहे. आणि ज्या शंकरराव पाटलाच्या शब्दा का तर राणोजी मांग, शेगावच्या बाजीबा खोताच्या त्या तलवारीच्या सावलीत असणारी जोगणी, एका दणक्यात एकटा मांग तो घेऊन जातो. आणि सांजीरबाच्या घाटाला ज्यावेळेस तिथं या ठिकाणी तो नियम तोडून तो खोत मारतो. अशा राणोजीचा उपकार मानणारी जी काही शंकरराव पाटील आहेत आणि हे विष्णुपंत कुलकर्णी, ही नीतिवान माणसं सुद्धा अण्णाभाऊंनी या ठिकाणी उभी केलेली आहेत. तो ब्राह्मण आहे म्हणून अण्णाभाऊंनी कधी दोष दिला नाही. तो नीतीने किती चांगला आहे, तो विवेकाच्या बाजूने किती आहे. आणि हे वास्तव तुम्हाला आम्हाला आयुष्यात या चालू जमान्यामध्ये तपासावा लागेल. स्त्रियांच्या अनुषंगानं असेल, तुमच्या दलितांच्या अनुषंगानं असेल, तुमच्या जमीन जायदादच्या अनुषंगानं असेल, अण्णाभाऊंच्या ह्या शत्रुमित्र विवेकाच्या अनुषंगाने एक पुस्तकाचं या ठिकाणी तुम्हाला संदर्भ दिलेले आहेत. तुमच्या माझ्यासारखीची काही सगळी माणसं आहेत, आपण सारी माणसं जी आहेत, ही सगळी मंडळी आपण अण्णाभाऊंचं साहित्य या ठिकाणी वाचूयात. आणि तिथे पुन्हा नव्यानं अण्णाभाऊंचा शत्रुमित्र विवेक प्रत्येकानं टॅली करावा. हे 100वे वर्ष आहे. आणि हा अण्णाभाऊंचा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा आणि मार्क्सच्या विचारधारेचा सामाजिक न्यायाचा शत्रुमित्र विवेक, हा समतेचा शत्रुमित्र विवेक, हा संविधानाच्या संरक्षणाचा शत्रुमित्र विवेक, हा लोकशाहीच्या तुमच्या सुरक्षिततेचा आणि वाचवण्याचा शत्रुमित्र विवेक तुम्हाला आम्हाला अण्णाभाऊंच्या साऱ्या साहित्यामध्ये दिसतो. आज आपण ही सारी परिस्थिती बघत असताना, मग आम्ही आमचं समाज वास्तव बघत असताना, आम्ही समाज वास्तवाकडे ज्यावेळेस आपण उघड्या डोळ्याने बघतोय त्यावेळेस तुम्हाला आम्हाला काय दिसतं मित्र हो. मी प्रारंभी जसा उल्लेख केला की देशाच्या अनुषंगाने तुम्ही बघा की आज देश जो आहे, देश
दलित आणि मुसलमानांना वेचारा करण्यासाठी निघालेला आहे देशाचं शासन. मग इथला महारा असेल, इथला मांग असेल, इथला ढोर असेल, इथला चांबार असेल आणि इथला मुसलमान असेल, त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची ही प्रक्रिया मोदी सरकारनं या ठिकाणी दुसऱ्या विनिंगमध्ये सुरू केलेली आहे. आणि मग हे वास्तव तुम्हाला आम्हाला हा अण्णाभाऊंचा शत्रू मित्र विवेक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय करतो ते बघता येईल आणि त्या अनुषंगानं नव्या लढ्याची तुम्हाला आम्हाला आखणी करावी लागेल. मित्र हो, आपण बघतोय की या ठिकाणी जी म्हणून मंडळी आहेत, मी या ठिकाणी पुरोगामी विचाराच्या अनुषंगाने हाही विचार केला. तुम्ही बघत असताल की मोदीच्या अनुषंगाने जो उल्लेख केला, मला वाईट वाटतं की आजही आंबेडकरी चळवळीतला जो काही मोठा हिस्सा आहे, मी सुरुवातीला उल्लेख केला, ज्या पॅन्थरला बघून आम्ही चळवळीत आलो, ज्या पॅन्थरचा इतिहास वाचून आलो, ती पॅन्थरची माणसं मोदीच्या बरोबरीनं तिथे मंत्रालयात आणि देशाच्या केंद्र सरकारमध्ये बसावी आणि त्यांनी विवेकाची आणि कसली भाषा बोलावी, ही जी काही अशी ही सगळी प्रक्रिया येते ते त्यावेळेस म्हणजे मानसिक आणि खतरनाक वेदना चळवळीतल्या कार्यकर्त्यांना होतात. आणि याचं कुठल्याही पद्धतीचं त्या पद्धतीचा अपेक्षित असा विरोध तुम्हाला होताना दिसत नाही. मला मी जाणीवपूर्वक सांगेल, मी समर्थन करणार नाही, परंतु ज्यावेळेस ही बाबासाहेब गोपलेंची चळवळ चालू होती त्यावेळेस बाबासाहेब गोपले बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत गेले. बाळासाहेब ठाकरेंना असं वाटलं किंवा बौद्ध आणि इतर दलित समाज काँग्रेससोबत गेलेला आहे आणि मांग आपल्यासोबत घ्यावा, कदाचित हा हेतू असावा. मी शिवसेनेचा समर्थक नव्हतो, आजही नाही, परंतु गोपले साहेबांनी ती हेरला असावं आणि माझ्या समाजाला काहीतरी मिळवून द्यावं. अरे जी धूम ठोकली की मांग संघवादी आहेत, मांग हिंदू धर्मवादी आहेत, ते बुधाच्या विचाराचे नाहीत, ते बाबासाहेबाच्या विचाराचे नाहीत, त्या गोपलेला सोळू कळून ठेवलं आणि त्या कद्र त्यांनी ती शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेचं स्टेज सोडून दिलं. आणि जसं स्टेज सोडून दिलं तशी शिवसेनेत सत्ता आली, जशी सत्ता आली तसे भीमशक्ती शिवशक्ती युती झाली. हा जो विवेक आहे, तुम्हाला आम्हाला हा विवेकाचं या ठिकाणी समीक्षण करणार आहेत का नाही? भलेही आंबेडकरी जनसमुदायातली लोक करणार नाहीत, पण उद्या येणाऱ्या काळात माझ्यासारखी अनेक जी काही महारेतर किंवा बौद्धेतर तरुण कार्यकर्ते मंडळी असतील, ही जी मंडळी आहेत उद्या येणाऱ्या काळात ह्या साऱ्या चळवळीचं समीक्षण करणार आहे. 18 बगड जाती घेऊन नव्याने एक राजकीय प्रयोग काल परवा विधानसभेच्या अनुषंगाने आणि लोकसभेच्या अनुषंगाने झाला. आमच्यासारख्या ज्या काही छोट्या मोठ्या जाती होत्या आणि ज्या विवेकानं आणि विचारानं बाबासाहेबांच्या विचारांसोबत होतो, त्या प्रक्रियेमध्ये गेलो, जो साला जो माला कामून खिळखिळं झालं, कळायला मार्ग नाही, कुणी उत्तर द्यायला तयार नाही. माझ्यासारखी जी काही ही जी काही मंडळी आहेत, आम्ही आज नाही पण उद्या ह्या सगळ्या प्रक्रियेचं समीक्षण होणार आहे मित्र. म्हणून मग देश एक नव्या संकटात उभा आहे आणि हे संकट आमच्यावर आहे. या ठिकाणी कोरोनाची महामारी आहे, भूगबळीची महामारी आहे, या ठिकाणी रोजगारांचे प्रश्न प्रचंड निर्माण होत आहेत. अशी सगळी प्रकरणांची किंवा प्रश्नांची मोठी डोंगरभरी यादी तयार झालेली आहे. दलित मुस्लिम सरकारचे टार्गेट आहेत आणि जे 90% स्थलांतरामध्ये मारमांग होती, ही सारी मंडळीला हुसकून देण्याचं काम या केंद्र सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आम्ही कोरोनानं मारणार आहेत, आम्ही भूकबळण्यानं मारणार आहेत, आम्ही रोजगार नाहीत म्हणून आम्ही मरणार आहेत. आणि नाहीच येणं मेलो तर सरकारचे लिस्टमधले नक्षलवादी आणि अतिरेकी म्हणून सरकार आम्हाला मध्ये टाकणार आहे. डिटेन्शन सेंटर केव्हाही होतं ज्यावेळेस फकीराव होता आणि आताही डिटेन्शन सेंटर आहेत. जे सत्तेचे, जे धर्माचे, जे जातीचे, जे सरकारचे गुलाम होतील ते सुरक्षित असतील, परंतु जे सरकारच्या विरोधात असतील, जे या भूमिकेच्या विरोधात असतील, जे डिटेन्शन सेंटरच्या विरोधात असतील, ते उद्या येणाऱ्या काळात सुधीर ढवळे असतील किंवा तुमचे आनंद तेलतुंबडे सारखे माणसं असतील, ह्यांच्या यादीमध्ये ते जेला तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्या शत्रू मित्र विवेक अण्णाभाऊंचा विचारात घेत असताना फुले शाहू बाबासाहेब शिवबांचा विचार घेऊन काम करणारी जी काही सर्व जात धर्मातली मंडळी असतील, तुम्हाला आम्हाला ह्या एकदा जीव घेण्या सरकारचा, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा, संविधान बुडू पाहणाऱ्या सरकारचा या ठिकाणी तडाख्याबंद मुकाबला करण्यासाठी हा अण्णाभाऊंचा शत्रू मित्र विवेक तुम्हाला आम्हाला ज्या पद्धतीने अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याचा लढा, संयुक्तचा महाराष्ट्राचा लढा, शहरातला लढा, जो सोफिस्टिकेटेड जातीमधला आणि व्यक्तींमधला लढा, तो असे गाव पातळीवर नेला आणि गाव पातळीवर नेऊन सामान्य माणूस तो लढ्यासाठी बुलंद केला
आणि ह्याच पद्धतीत तुम्हाला आम्हाला ह्या नव्या पेशवाईच्या विरोधात, नव्या दमनशाहीच्या विरोधात, नव्या भांडवलशाहीच्या विरोधात, नव्या साम्राज्यशाहीच्या विरोधात, नव्या तुमच्या ह्या साऱ्या पैशावाल्याच्या विरोधात, ह्या जातीवाद्याच्या विरोधात, ह्या धर्मवाद्याच्या विरोधात हा बाबासाहेबाच्या विचाराच्या अनुषंगानंच, परंतु अण्णाभाऊ साठेंचा जो काही शत्रू मित्र विवेक या ठिकाणी आपण विषेद केलेला आहे, तो बोललेलो आहोत, या अनुषंगानं तुम्हाला आम्हाला हे करावं लागेल. आणि माझी अण्णाभाऊंच्या विचाराच्या माणसांना किंवा ज्यांना वाटतं की मी अण्णाभाऊ वाचावेत, अण्णाभाऊ मला लेखक म्हणून, कवी म्हणून, शाहीर म्हणून, नेता म्हणून वाटतील, त्यांनी अधिक अण्णाभाऊ बोलावेत. आणि परवाला अजिंक्य भैया चांदणे यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये या ठिकाणी याच तुमच्या लाईव्हमध्ये उल्लेख केलेला आहे की नव्या पोरांनी लिहिलं पाहिजे. ज्यांना लिहिता येते त्यांनी लिहा, ज्यांना गाता येते त्यांनी गा, ज्यांना बोलता येते त्यांनी बोला. पण अण्णाभाऊंची नव्यानं मांडणी करणारी आज टीम आहे. मारुती कसाब सारखी आणि तत्सम जी काही अशी शेकडोनो जी काही प्राध्यापक मंडळी आहेत, ही आता नव्यानं कामाला लागलेली आहेत. त्यांना माझी विनंती आहे की आमच्यासारखी जी काही ग्रासरूटवर काम करणारी जी मंडळी आहेत, यांची एक मोड बांधून एक नव्यानं एक चळवळीचा इतिहास लिहिणारी, बाबासाहेबाच्या चळवळीचा इतिहास लिहिणारी, अण्णाभाऊंच्या साऱ्या विचाराचा इतिहास लिहिणारी, वाचणारी मंडळी तुम्ही आम्ही सर्व तयार करूयात. आणि अण्णाभाऊंचा हा शत्रुमित्र विवेक हा डोळ्यासमोर ठेवून आम्हाला नवसमाज निर्मितीच्या अनुषंगानं जाण्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करूयात. या ठिकाणी बहुधा वेळ संपत आलेला आहे आणि त्या निर्धारित वेळेत मांडणी असावी, हा जो परिपेक्ष आणि हा नियम मी माझ्यासाठी मान्य करून मी या ठिकाणी थांबतो. या विषयाला कधीतरी आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी आपण निश्चित स्वरूपात भेटत राहूत. आपण सर्वांनी माझं ऐकलं आहे. मी सर्वात शेवटी सर्व श्रोत्यांचे, मला पाहणाऱ्यांचे, मला ऐकणाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे फुलेशाहू आंबेडकरी विचारातली जी चळवळीतली मित्र आहेत त्यांना माहीत आहे मी थोडासा परखड बोलतो. मी आत बाहेर सारखा आहे, म्हणून जी माझ्या बोलण्यातली जी पद्धती आहे, जो आवाज आहे, जी भाषा आहे, याच्यात कुठलाही हेतू वाईट नाही. बाबासाहेबाच्या स्वप्नातला नवा समाज निर्माण व्हावा ही मागची भूमिका आहे. जर कुणाला याबद्दल थोडंसं काही बरं वाईट वाटलं असेल, याच्यात माझं काही चुकलं असेल, याच्यात माझं काही थोडंसं टोचलं असेल आणि ते चूक असेल, ती साऱ्या चुका किंवा हे जे चुकीचं आहे ते माझ्या पदरात आपण द्यावं, मला वापस द्यावं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन. पण ते जे खरं असेल, जे तुम्हाला योग्य वाटत असेल, सत्सद विवेक बुद्धीला अण्णाभाऊंच्या विवेकाचं जे काही विवेचन आणि शत्रुमित्र आजच्या समाजाचं विवेचन या ठिकाणी मांडलेलं आहे. आपण सर्वजण याला स्वीकारावंच असं म्हणणं नाही, पण आपण हा डोक्यात विचार ठेवावा. आपण मला ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि माझ्या ह्या सगळ्या सिस्टीमला माझा संग्राम आणि विक्रम यांनी ह्या सगळ्या सिस्टीममध्ये मला ही मदत करतात, त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी, लाल सलाम.